काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांना विचारलं की तुमचा ठाकरे कुटुंबावरती एवढा राग काय. त्याचं उत्तर मुंबईतल्या या लोकसभा मतदारसंघाच्या तिकीट वाटपावर दडलंय. किरीट सोमय्या यांचं तिकीट ठाकरेंच्या दबावामुळे भारतीय जनता पार्टीने कापलं आणि त्यांच्या जागी एका नवख्या नगरसेवकाला डायरेक्ट खासदार बनवलं. हा राग किरीट सोमय्यांचा 2019 नंतर सतत उफाळून आलाय, तो या मतदारसंघामुळे. मी आज तुम्हाला स्टोरी सांगणार आहे ती मुंबईच्या नॉर्थ ईस्ट म्हणजे उत्तर पूर्व, ज्याला आपण ईशान्य मुंबई असं म्हणतो, त्या लोकसभा मतदारसंघाची. या मतदारसंघामध्ये तुम्हाला कल्पना नसेल असे उमेदवार या मतदारसंघामध्ये राहिलेले आहेत. अत्यंत इंटरेस्टिंग अशा पद्धतीची लढाई आपल्याला ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात बघायला मिळणार आहे. भारतीय जनता पार्टीचा एका दृष्टीने गड मानला जाणारा मतदारसंघ यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट त्यांच्यासमोर चॅलेंजर म्हणून कशी उभी राहणार आहे याची कहाणी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी साहिल जोशी. गणित लोकसभेचा मध्ये आजचा हा मुंबईचा शेवटचा मतदारसंघ ईशान्य मुंबई. एकोणीसशे साली, आधी आपण इतिहास समजून घेतला तर 1967 साली हा मतदारसंघ अस्तित्वात आला आणि तेव्हापासून पहिल्या 3 निवडणुकांमध्ये काँग्रेसचं या मतदारसंघावरती प्रभुत्व राहिलं. एक पोटनिवडणूक सुद्धा त्या काळात झालेली होती आणि VK कृष्ण मेनन, जे पंडित नेहरूंचे अत्यंत जवळचे असे नेते समजले जायचे, नेहरूंच्या निधनानंतर काँग्रेसने त्यांना तिकीट नाकारलं म्हणून अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी कुठला मतदारसंघ निवडला तर तो ईशान्य मुंबईत निवडला. या मतदारसंघामध्ये ते निवडून तर आले नाहीत कारण काँग्रेसच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला, पण त्यांच्या विरोधामध्ये जनरल करिअप्पा उभे राहिले होते. जनरल करिअप्पांनी सरकारच्या नीतीवरती त्यावेळच्या काँग्रेस सरकारच्या विरोधामध्ये काही स्टेटमेंट्स केलेली होती आणि जनरल करिअप्पांनी सुद्धा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ निवडला होता. जनरल करिअप्पांना त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला, शिवसेनेने पाठिंबा दिला आणि म्हणून काँग्रेस आणि शिवसेनेच्या विरोधकांनी त्यावेळेस घोषणा दिली होती की मराठी माणसाच्या मारतात गप्पा, निवडून आणतात करिअप्पा. अर्थात करिअप्पा सुद्धा निवडून आले नाहीत, काँग्रेसने त्या ठिकाणी विजय मिळवला. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खंदे समर्थक आणि आत्ताच्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर विरोधक असे सुब्रमण्यम स्वामी, ज्यांना दिल्लीच्या राजकारणामध्ये मार्व्रिक म्हणून ओळखलं जातं, चतुर म्हणून ओळखलं जातं, जनसंघाचे एकेकाळचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सुद्धा जनता पार्टीच्या तिकिटावरती 2 वेळा या मतदारसंघाला पार्लमेंटमध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे. एकूणच या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा प्रभाव खूप जास्त राहिला आहे, पण तरीसुद्धा हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून भारतीय जनता पार्टीचा आधीचा जो पक्ष होता जनसंघ, त्यांचा सुद्धा एक सायझेबल प्रभाव या मतदारसंघामध्ये नेहमी राहिला आहे. हा मतदारसंघ पण फार इंटरेस्टिंग आहे. या मतदारसंघामध्ये घाटकोपर पूर्व किंवा मुलुंडसारखे गुजराती भाषिक भाग असतील किंवा मराठी, कट्टर मराठी असे असलेले भांडूप, विक्रोळी यांच्यासारखे घाटकोपर पश्चिमसारखे भाग असतील. या मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सुद्धा वर्चस्व अजूनही आहे. म्हणजे मनसेचं एकूण मतांची टक्केवारी जरी कमी होत असेल तरी सुद्धा या मतदारसंघामध्ये मनसेने आपलं अस्तित्व अजूनही टिकवून धरलेलं आहे. त्यामुळे मनसे फॅक्टर या मतदारसंघामध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्याच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. पण साधारणतः 1985 नंतर कधी काँग्रेस कधी भाजप, एका निवडणुकीत काँग्रेस एका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, अशा पद्धतीने या मतदारसंघाने रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे 2014 पर्यंत. किरीट सोमय्याची कहाणी अजून यायचीच आहे, त्यामुळे वाट बघा. पण तरीसुद्धा 85 नंतर सतत एका निवडणुकीत काँग्रेस एका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी. तिसरा उमेदवार नेहमी या मतदारसंघामध्ये कोण रिप्रेझेंट करणार, भाजप की काँग्रेस, हे आत्तापर्यंत ठरवता आलेलं आहे. 1989 मध्ये या मतदारसंघामध्ये तिसरा उमेदवार जो होता ज्यांनी काँग्रेसची मतं खाल्ली आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला विजय मिळाला. 1991 मध्ये त्या तिसऱ्या उमेदवाराला कुठेतरी मॅनेज करण्यामध्ये किंवा तिसरा जो काही कॅन्डिडेट होता त्याला फारशी मतं मिळवता आली नाहीत. काँग्रेसला पुन्हा एकदा विजय त्या ठिकाणी मिळवता आला. असं करत 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 1999 मध्ये ज्यावेळेस राष्ट्रवादीची स्थापना झाली तर राष्ट्रवादीच्या उमेदवारामुळे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या मार्फत किरीट सोमय्या पहिल्यांदी लोकसभेवर निवडून गेले भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून. आणि तेव्हापासून सतत किरीट सोमय्या यांचा या मतदारसंघावरती दावा राहिलेला आहे.
जसं मी तुम्हाला म्हटलं तसं तिसरा उमेदवार महत्त्वाचा ठरतो. 2009 मध्ये या मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सगळ्यात जास्त, म्हणजे त्यांचे इतर उमेदवार होते त्याच्यामधली सगळ्यात जास्त, म्हणजे 1,93,000 मतं शिशिर शिंदे त्यांचे उमेदवार होते त्यांनी घेतली होती आणि किरीट सोमय्यांचा अवघ्या काही हजार मतांनी पराभव झालेला होता. संजय दिना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारसंघ सोडण्यात आलेला होता कारण गुरुदास कामत जे काँग्रेसचे नेते होते त्यांना भीती वाटत होती की काँग्रेस काही जिंकू शकणार नाही, राष्ट्रवादीच्या गळ्यात मारूया, आणि त्यांनी आपला मतदारसंघ शिफ्ट केला उत्तर पश्चिम मुंबईमध्ये. ते उत्तर पश्चिम मुंबईतनं लोकसभा निवडणूक लढवायला निघून गेले. पण संजय दिना पाटील यांचं नशीब चांगलं होतं, त्यांची ते निवडणूक जिंकले. अवघ्या काही हजार मतांनी किरीट सोमय्यांचा पराभव त्या ठिकाणी झाला, ज्याचा वचपा 2014 मध्ये निघाला. कारण मोदी लाटेमध्ये किरीट सोमय्या यांना भरघोस मतदान झालं. शिवसेना बरोबर होतीच, त्यामुळे विक्रोळी, भांडूप, घाटकोपर पूर्व, मुलुंड यासारख्या भागातनं मोठ्या प्रमाणात मतदान घेऊन किरीट सोमय्या तिकडनं निवडून आले. या मतदारसंघामध्ये मानखुर्द सारखा भाग सुद्धा येतो, ज्याचं रिप्रेझेंटेशन अबू असीम आझमी करतात. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हे सतत या मतदारसंघामध्ये निवडून येतात. मुस्लिम बहुल भाग सुद्धा या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून या मतदारसंघाची लढाई ही अत्यंत इंटरेस्टिंग होत जाते. त्यानंतर 2019 मध्ये मात्र ज्यावेळेस अमित शहा मातोश्रीवर गेले आणि शिवसेना भारतीय जनता पार्टी, ती बंद दरवाजा आडवाली जी चर्चा होती ज्याच्यामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या की दोन्हीकडनं दावे केले गेले की अर्ध अर्ध मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं होतं की नव्हतं घ्यायचं, याच्यावरनं बराच वादविवाद झालेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणात. पण एक अलिखित अशा पद्धतीचं आश्वासन सुद्धा घेण्यात आलेलं होतं ज्याची चर्चा फारशी झाली नाही, ती म्हणजे किरीट सोमय्या यांना तिकीट देऊ नये 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये. ही एक अट सुद्धा कुठेतरी उद्धव ठाकरेंनी ठेवलेली होती. याचं कारण असं आहे की 2019 पूर्वी थेट मातोश्रीवरती किरीट सोमय्या यांनी आरोप करायला सुरुवात केली होती. त्यावेळी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं पूर्ण फाटलं होतं, संबंध दुरावलेले होते आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी किरीट सोमय्या यांनी थेट मातोश्रीवरती भ्रष्टाचाराचे आरोप करायला सुरुवात केली. त्यावेळेस युतीची गरज होती म्हणून म्हणा किंवा वचन दिलेलं होतं म्हणून म्हणा, पण किरीट सोमय्या यांचं तिकीट कापलं गेलं आणि या मतदारसंघातनं मनोज कोटक, जे तोपर्यंत फक्त मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक होते, त्यांना थेट लोकसभेचं तिकीट दिलं गेलं. फार मोठ्या फरकाने 2019 मध्ये पुन्हा संजय दिना पाटील यांचा पराभव करून तिकडनं कोटक लोकसभेला निवडून गेले आणि किरीट सोमय्या यांचा मातोश्रीवरचा राग अजूनही दृढ झाला. त्यांच्या सुदैवाने 19 मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं फाटलं. विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंचं सरकार आलं आणि अगदी आत्तापर्यंत, जोपर्यंत त्यांचा व्हिडिओ आला नव्हता तोपर्यंत किरीट सोमय्या थेट मातोश्रीवरती आरोप करत राहिले. त्यानंतर आता पुन्हा किरीट सोमय्यांनी मातोश्रीवरती आरोप करायला सुरुवात केली आहे. याही वेळेस किरीट सोमय्या यांना असं वाटतं की कदाचित 2019ची त्यांना जी शिक्षा मिळाली, शिवसेनेबरोबर जायचं होतं म्हणून भारतीय जनता पार्टीने त्यांना तिकीट दिलं नाही, यावेळेस कदाचित त्यांना तिकीट मिळेल का अशी त्यांना कुठेतरी मनात त्यांना अपेक्षा आहे. पण ती मिळेल याची शक्यता सध्या तरी फार कमी दिसते. दुसऱ्या बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने या मतदारसंघावरती दावा केलाय कारण भांडूप आणि विक्रोळी या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचे आमदार निवडून आलेले आहेत. संजय राऊत सुद्धा या मतदारसंघामध्ये राहतात, त्यांचे भाऊ या मतदारसंघामधनं विधानसभेचे आमदार आहेत, वन ऑफ द विधानसभा मतदारसंघामध्ये. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे आमदार खूप मोठ्या फरकाने या मतदारसंघात निवडून येतात. मग घाटकोपर पूर्वचा भाग असेल किंवा मुलुंडसारखा भाग असेल, या दोन विधानसभामध्ये मिळणारं मताधिक्य हे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला खूप पुढे घेऊन जातं. पण दुसऱ्या बाजूला यावेळेस महाविकास आघाडीने योग्य पद्धतीने निवडणूक लढवली, कारण काँग्रेसचा या मतदारसंघावरती फारसा दावा नाही आहे, कारण त्यांचं ना तिकडे आमदार आहे ना फारसं काही अस्तित्व आत्ताच्या परिस्थितीत दिसत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने या मतदारसंघावरती दावा ठेवला आहे, त्यांच्याकडनं योग्य उमेदवार झाला, समाजवादी पक्षाबरोबर अंडरस्टँडिंग योग्य पद्धतीने झालं, तर हा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला वाटतं की महाविकास आघाडी जिंकू शकेल, कारण 3 आमदार हे महाविकास आघाडीचे आणि 3 आमदार हे भारतीय जनता पार्टीचे, असं बलाबल या मतदारसंघामध्ये दिसून येत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राज ठाकरेंनी घोषणा केली आहे की लोकसभा निवडणूक ते लढवणार आहेत, म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढवणार आहे. या मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार विधानसभेला बऱ्यापैकी मतं घेऊन गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर मनसेने लोकसभेला उमेदवार टाकला तर मनसेची मतं कुठे वळतात आणि जर उमेदवार नाही टाकला तर ती मतं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे जातात की भारतीय जनता पार्टीकडे, यावरही
या मतदारसंघाच्या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून असणार आहे. कुठला उमेदवार निवडून जातो हेही त्यावरती अवलंबून असणार आहे. ईशान्य मुंबई मागताना दक्षिण मध्य मुंबईचा त्याग करावा अशी कुठेतरी मागणी ही काँग्रेसने शिवसेनेकडे केलेली आहे, उद्धव ठाकरेंकडे केलेली आहे. ती मागणी सुद्धा उद्धव ठाकरे मान्य करतात का? आणि सगळ्यात महत्त्वाचं असं म्हटलं जात आहे की संजय राऊत या मतदारसंघामध्ये लोकसभेचे उमेदवार असू शकतील. तर संजय राऊत हे चॅलेंज स्वीकारतील का? हाही एक महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता. आणि आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला आमचे अपडेट्स मिळू शकतात. बघत राहा मुंबई तक.